संमेलनाच्या उद्घाटनापासून मी बऱ्यापैकी तुमच्यावरती हॅमर करते, विशेषतः सगळ्या विद्यार्थ्यांवरती, की हा सगळा घाट तुमच्यासाठी आहे, हा सगळा घाट तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही आलटून पालटून अनेक सत्रांना उपस्थित आहात, कधी कंपल्सरी म्हणून, कधी आवड म्हणून, पण तुम्ही समोर होतात, ऐकत होतात, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. तुम्हाला आवडलं संमेलन? हो पेक्षा जरा टाळ्यांमधनं पोहोचवा. टाळ्या जास्ती बोलक्या असतात शब्दांपेक्षा. हां, अलीकडे ही सगळी मंडळी जी आम्ही संमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावरती निमंत्रित केली होती, प्रामाणिकपणे आणि खरं सांगायचं झालं तर ही सगळी मंडळी आणि यांचे विचार, यांच्या कविता, यांचं सादरीकरण यूट्यूबवरती उपलब्ध आहे. एका क्लिकवरती आपल्याला आवडणारी व्यक्ती आपल्या समोर येते, आपल्या घरात येते. पण तरीसुद्धा संमेलनाच्या निमित्ताने त्यांना समोर बसून ऐकणं, हा जो जिवंत संवाद आहे ना, हा जिवंत संवाद खूप महत्त्वाचा आहे. आणि या जिवंत संवादाचं महत्त्व आपल्याला करोना काळामध्ये जास्त जाणवलं. आणि दुसरी गोष्ट अशी असते, जेव्हा तुम्ही समोर येऊन बसता तेव्हा वक्ता जेव्हा इथे व्यासपीठावरती येतो तेव्हा तो त्याच्या ज्ञानाच्या आणि सादरीकरणाच्या पूर्ण आणि पूर्वतयारीने आलेला असतो. आणि त्याला समोर जिवंतपणे रिस्पॉन्स देणारी, त्याचं म्हणणं, त्याची मांडणी तुम्हाला समजते, याचा जेव्हा जिवंत फीडबॅक त्याला मिळतो ना, तेव्हा त्याच्यासाठी तो सगळ्यात आनंदाचा विषय असतो. यूट्यूबवरती त्या छोट्याशा चौकटीमध्ये त्यांचे ते बोलत असतात, त्यांचे ते मांडत असतात, आपण आपलं काहीतरी काम करत त्याच्या विचारांना ऐकत असतो, त्याची कलेचा अनुभव घेत असतो. पण म्हणून अशा संमेलनांचं आणि समोरासमोर भेटण्याचं सौंदर्य हे आहे की इथे बोलणारा आणि ऐकणारा दोघांमध्ये एक जिवंत संवाद राहतो. आणि या जिवंत संवादांसाठी जागतिक असू देत किंवा अगदी आपल्या स्थानिक पातळीवरचं असू देत, असे जेव्हा कुठे सांस्कृतिक कार्यक्रम असतील तेव्हा तिथे आपण आवर्जून उपस्थित असणं आणि स्वतःला, मघाशी विवेक सावंत सरांनी जो विषय मांडला, माणूस म्हणून स्वतःला घडवण्यातला एक भाग म्हणजे अशा जाहीर कार्यक्रमांना जाहीर आणि पूर्ण वेळ कमिटेड उपस्थिती लावणं हे खूप आवश्यक असतं. एक पायरी तुम्ही जिंकलेली आहे, पुढच्याही माणूसपणाच्या पायऱ्या तुम्ही जिंकत राहाल अशा शुभेच्छा अकादमीच्या वतीने आणि रयतच्या वतीने आम्ही देतोच आहेत. सर्व मान्यवर मंडळी व्यासपीठावरती आसनस्थ झालेली आहेत. तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने आपण समारोपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. समारोप हा अतिशय छोटासा, आटोपशीर आणि दीर्घकाळ स्मरणात राहील असा करायचा आमचा प्रयत्न असतो. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने या संमेलनाचं आयोजन केलं, त्याचं हे 20वं वर्ष. आणि अनेक ठिकाणी ही संमेलनं अशा पद्धतीने होत तुमच्याशी संवाद साधायचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि या प्रयत्नातलं अतिशय मोठं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे वात्रटिकाकार आणि ज्यांच्या कवितांवरती आपण मनापासून प्रेम केलं ते रामदास फुटाणे सर, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष. या नात्याने मी त्यांना इथे निमंत्रित करते. त्यांनी उद्घाटनाच्या वेळेला त्यांची भूमिका मांडलीच होती. आता समारोपाच्या व्यासपीठावरनं ते आपल्याशी काय संवाद साधतायत हे ऐकूया. रामदास फुटाणे सर. व्यासपीठावरील आदरणीय विवेक सावंत साहेब, जयराजी साळगावकर आले, अनास्कर विद्याधर अनास्करजी. मी आता आमचीच सगळे मंडळी असल्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही. जागतिक मराठी अकादमीने आमची रयत शिक्षण संस्था आहे. परंतु गेले 3 दिवस आपली उपस्थिती ही फार महत्त्वाची होती. संमेलनाचा उद्देश आपल्याला लक्षात आलेलाच आहे 3 दिवसात, तो मी परत सांगण्याची गरज नाही. त्या ठिकाणी आत्ताचा विषय जो होता, बिटकॉईन हा, डॉलर हा, सहकार वगैरे सगळा, की या भारतीय अर्थव्यवस्थेत आपलं स्थान काय हे कळावं, विद्यार्थ्यांना कळावं, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. कारण ही जी फ्री इकॉनॉमी आली, त्या फ्री इकॉनॉमीत या पोरांचं भवितव्य काय, या मुलांना कुठे नोकऱ्या मिळणार आहेत का, कुठे जॉब मिळणार आहेत का, खाजगीकरण झालं त्यांचं काय, ग्रामीण भागातून. तर हा जगण्याच्या वाटा आणि व्यवसायाच्या दिशा हे आपल्याला कळाव्यात, या उद्देशाने संमेलन आयोजित 20वं केलं. जेव्हा आम्ही पवारसाहेबांना भेटलो ते म्हटले सुरू करा इकडे, काही हरकत नाही, रयत शिक्षण नव्हता करेल. दळवी साहेबांना भेटलो, देशमुख सरांना भेटलो, म्हटलं सर हे असं असं करायचं आहे. तर त्यांना अगोदर कळेना की संमेलन आता करायचं किती कारण त्याचा आवाकाही पाहिजे निश्चित, की किती मोठ्या पद्धतीने करायचं आहे. पण तुम्हाला सांगतो, आता आमचे नायगावकरच म्हटले काल की 20 वर्षात जी संमेलन झाली त्यातलं उत्कृष्ट संमेलन सातारचं. आणि
ते यासाठी झालं की एक आमचे दळवी सर, देशमुख सर, मेनकुदळे असो, ते सगळा स्टाफ त्यांचा गेली 2 महिने हे संमेलन यशस्वी करण्यासाठी झटत होता. आणि दुसरी गोष्ट, व्यासपीठावर जी मंडळी आली, याला विचारपीठ म्हणा किंवा आणखी काही म्हणा, पण इथं जी मंडळी आली ती मोठ्या उंचीची होती, चांगलं बोलली, वेगळं आपल्याला ऐकायला मिळालं त्यातलं. नाही तर बरेच वेळा काय होतं, ज्याला आपण व्यासपीठ म्हणतो त्याच्यावर त्रिज्येपेक्षाही कमी उंचीचे लोक बसलेले असतात आणि ते परिघावर येण्याची शक्यता नसते त्या ठिकाणी. पण या ठिकाणी बसलेली मंडळी जी होती ती इतक्या उंचीची आपल्याला भेटली, परदेशातून आलेले असोत, इथले असोत. तर यांना मी पहिल्यांदा हे संमेलन जे यशस्वी झालं आहे किंवा इतकं उत्कृष्ट झालं आहे, तर त्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुमचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. शेवटी आयोजनमध्ये काय सगळा खर्च रहितने केलेला आहे. जागतिक मराठी अकादमीने फक्त कार्यक्रम आखलेला आहे या ठिकाणी. आम्ही कधी सरकारची मदतही गेल्या कित्येक वर्षात घेतलेली नाही त्या ठिकाणी. ते सरकारी देत नाही आम्हाला त्या ठिकाणी, म्हणजे मागितलं तरी देत नाही त्या ठिकाणी. ठीक आहे, नो मनी तर पुसे ना कोणी. आत्ता जी काही व्यवस्था आत्ता चर्चा झाली या संदर्भात डॉलर विषय चर्चेचा राहिला की डॉलर खालीवर होतो, 100 रुपयाचा होतो, 90चा. हे सामान्य लोकांना कळत नाही की तो कशावर निर्धारित आहे काय. पण या अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ, अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत, अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली. मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली की चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते. चंद्रभागेपासून नायगऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते. कानोपात्रा मी तुला क्लिओपात्रा करू शकते. कानोपात्राला क्लिओपात्रा करण्याचं स्वप्न दाखवणारी जी अर्थव्यवस्था दारात आली, त्या अर्धा कुटुंबाच्या ताब्यात जर सगळा देश जाणार असेल, त्या रयत शिक्षण संस्थेसारख्या खेड्यापाड्यात शिकलेल्या मुलांचं उद्याचं भवितव्य काय, हा या संमेलनाचा महत्त्वाचा विषय होता, उद्देश होता. आणि त्याला रयतच्या सर्व प्राध्यापक मंडळींना, सगळ्यांची आता नावं घेत नाही, ते खूप लोक झटत होते. अगदी जेवणाच्या व्यवस्थेपासून मंचाच्या व्यवस्थेपर्यंत, हॉटेलच्या व्यवस्थेपर्यंत, त्या सगळ्यांना मी जागतिक मराठी अकादमीतर्फे मनसून धन्यवाद देतो. आणि विवेक सावंत साहेब हे गेल्या वर्षी आमच्या संमेलनाला आले होते. आपल्या तरुणांना एक अत्यंत सोप्या मराठीत वेगळी दिशा देण्याचं सामर्थ्य सावंत साहेबाकडे आहे आणि ते आज उपस्थित आहेत. त्यांना आम्ही विनंती केली की आजच्या समारोपासाठी आपण थांबा. ते थांबले, अनासकरजी थांबले. त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक आभार रामदास फुटाणे सर. अकादमीच्या वतीने काही विशेष सन्मान आपण या कार्यक्रमामध्ये करतो, कारण अकादमीच्या मनात असलेलं संमेलन तितक्याच सुंदर पद्धतीने साकार होणं हे स्थानिक ज्यांच्याबरोबर आपण जोडलेलो आहोत त्यांचं यश असतं आणि या यशाचे मानकरी असतात. त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती व्हायला हवा. आणि मला असं वाटतं की रयतच्या वतीने हा सन्मान, यथोचित सन्मान कोणाचा करायचा असेल तर ते एकमेव नाव म्हणजे चंद्रकांत दळवी सरांचं. रयतचा सन्मान करतो आहोत, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तो चंद्रकांत दळवी सरांनी स्वीकारावा. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सुद्धा आणि संस्थेचे चेअरमन या नात्याने सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान या सगळ्या संमेलनाच्या आयोजनामध्ये होतं. मी रामदास फुटाणे सर तुम्हाला विनंती करते, आपण जो रयतचा आणि दळवी सरांचा विशेष सन्मान इथे करतो आहोत, सन्मान चिन्ह देऊन तो आपण आपल्या हस्ते करावा. सोबत विद्याधर अनासकर सर आहेतच, विवेक सावंत सर आहेतच. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा विशेष सन्मान येथे करतो आहोत. 2 महिन्यापासून या सगळ्या संमेलनाची तयारी सुरू असते आणि या संमेलनाच्या अनेक बारीक सारीक गोष्टींवरती स्वतः चंद्रकांत दळवी सरांचं अतिशय बारकाईने लक्ष होतं. अनेक चांगल्या सूचना आणि हे संमेलन रयतच्या प्रांगणामध्ये होत असल्यामुळे ते त्या रयतच्याही नावाला आणि मुलांना अधिकाधिक चांगलं पोहोचावं, मुलांपर्यंत मिळावं यासाठी अतिशय मनापासून होतं.
दळवी सरांच्या सोबतच त्यांच्या सगळ्या टीमचा सुद्धा आपण सन्मान करतो आहोत, यथोचित सन्मान करतो आहोत. अकादमीच्या वतीने हा सन्मान असेल. देशमुख सरांचाही सन्मान होणार आहेच आहे. सर्वांचा आपण स्वतंत्रपणे आणि यथोचित सन्मान करतो आहोत. सचिव आणि चेअरमन या नात्याने या दोघांनी हा सन्मान स्वीकारला. बाकी सगळ्यांचं योगदान असतं आणि त्याची कृतज्ञता म्हणून डॉक्टर अनिल पाटील जे आपले संघटक आहेत, मी रामदास फुटाणे सरांना विनंती करते त्यांचाही आपण सन्मान करावा अकादमीच्या वतीने. डॉक्टर अनिल पाटील सर. माननीय श्री विकास देशमुख सर. रयतचे सचिव म्हणून तर त्यांचा विशेष सन्मान आहेच आहे, पण या संमेलनासाठी जे आपण वेगवेगळी समिती तयार केली होती त्या समितीमध्ये त्यांच्यासोबत एक टीम लीडर आणि त्यांच्यासोबत त्यांची सगळी टीम असं दिलेलं होतं. त्यामध्ये निधी संकलनाची व्यवस्थेची जबाबदारी ही विकास देशमुख सरांकडे होती. त्यामुळे या दोनही नात्यांनी आपण अनिल पाटील सरांनंतर विकास देशमुख सरांचा सन्मान करतो आहोत. विकास देशमुख सरांचा सन्मान रामदास फुटाणे सरांनी करावा अशी मी विनंती करेन. डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के व्यासपीठावरती आहेत. आपल्या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, त्यांचाही सन्मान आपण रामदास फुटाणे सरांच्या हस्ते करूया. मी फुटाणे सरांना विनंती करते अकादमीच्या वतीने हा सन्मान आपण करावा. म्हस्के सरांचा सन्मान करतो आहोत आपण. म्हस्के सरांच्या सन्मानानंतर मी विवेक सावंत सर तुम्हाला विनंती करेन पुढचा सत्कार तुमच्या शुभ हस्ते व्हावा. आणि ते आहेत माननीय डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सर. विवेक सावंत सरांच्या हस्ते सरांचा सन्मान करू आपण. उच्च शिक्षण विभागाचे आपल्या रयतचे सहसचिव आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिवाय आपल्या स्मरणिकेचं संपादनाचे प्रमुख असे माननीय डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सर. विवेक सावंत सरांच्या हस्ते आपण त्यांचा या सगळ्या संमेलनाच्या त्यांचं जे योगदान आहे त्या योगदानाबद्दल अकादमीच्या वतीने छोटीशी कृतज्ञता आपण या सगळ्यांच्या कार्याविषयी व्यक्त करतो आहोत. माननीय श्री BN पवार सर आपण कृपया पुढे यावं, आपलाही आम्ही सन्मान करतो आहोत. मी विवेक सावंत सरांना विनंती करते अकादमीच्या वतीने आपण माननीय श्री BN पवार सरांचाही व्यासपीठावरती सन्मान करावा. माध्यमिक विभागाचे सहसचिव म्हणून सरांकडे जबाबदारी आहेच आहे, शिवाय अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि या सगळ्या संमेलनाच्या 3 दिवसाच्या संयोजनामध्ये गेली 2 महिने जी सगळी मंडळी एक लीडर म्हणून काम करतात, एक विचार म्हणून त्या सगळ्या संमेलनाचा करतायत, त्यातली ही नावं. श्री BN पवार सर माध्यमिक विभागाचे सहसचिव आणि अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे मुख्याध्यापक. यानंतर मी विद्याधर अनास्कर सर तुम्हाला विनंती करेन डॉक्टर राजेंद्र मोरे सरांचा सन्मान आपण करावा. डॉक्टर राजेंद्र मोरे ऑडिट विभागाचे सहसचिव आणि ज्यांच्या प्रांगणामध्ये हा सगळा कार्यक्रम झाला ते शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे. अनास्कर सरांच्या हस्ते आपण मोरे सरांचा सन्मान करूया. शिवाजी कॉलेजची मुलं नाही आहेत का फक्त आपल्या आपल्या सरांनाच टाळ्या वाजवायच्या असं ठरलं आहे तुमचं सगळ्यांचं? आपण आज सगळेजण रयत म्हणून एकत्र आहोत. ही सगळी माणसं आपली आहेत आणि या संमेलनासाठी गेली अनेक महिने झटणारी आहेत. त्यामुळे थोडं कॉलेजच्या पलीकडे जात आपण या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. यानंतर काही विशेष सत्कार आहेत आणखीन ज्यांचं अतिशय भरीव योगदान या सगळ्या संमेलनामध्ये रयतच्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्यांनी अतिशय चांगलं योगदान यामध्ये दिलं त्यांचाही आपण सन्मान करतो आहोत. मी रामदास फुटाणे सर आणि दळवी सर तुम्हाला दोघांनाही विनंती करेन आपल्या या पुढच्या काही मान्यवरांचा सन्मान आपण करावा. श्री करपे मी आपणाला व्यासपीठावरती निमंत्रित करते. गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडचे श्री करपे यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. कुपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी कोणी आले असतील तर त्यांनाही मी व्यासपीठावरती निमंत्रित करते.
कूपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे कोणी प्रतिनिधी, त्यांचे कोणी अधिकारी पदाधिकारी असतील तर प्लीज स्टेजवरती या. कवित्सू रोबोट्रॉनिक्सचे वसंत फडतरे, आपण कृपया स्टेजवरती यावं. आणि रयत कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन नंदकुमार गायकवाड सर, आपणही कृपया व्यासपीठावरती यावं. या सगळ्या मंडळींना रयतच्या वतीने आपण आवाहन केलं होतं आणि आपल्या आवाहनाला अतिशय चांगला प्रतिसाद देत या संमेलनाच्या आयोजनामध्ये आणि नियोजनामध्ये या सर्व मंडळींनी अतिशय भरीव योगदान दिलेलं आहे. आजच्या समारोपाच्या निमित्ताने या सर्वांचा यथोचित सन्मान आणि तितकाच गौरवपूर्ण आणि आदराने उल्लेख करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडचे श्री करपे, कूपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे फारुख कूपर किंवा त्यांचे कोणी प्रतिनिधी, कवित्सू रोबोट्रॉनिक्सचे वसंत फडतरे आणि रयत कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन नंदकुमार गायकवाड, या सर्वांचा आपण इथे दळवी सरांच्या हस्ते आणि रामदास फुटाणे सरांच्या हस्ते सन्मान करतो आहोत. काही जणांचा जसा सन्मान करतो आहोत तसं काही जणांचा आवर्जून नामोल्लेख या व्यासपीठावरनं व्हायला हवा, कारण ही मंडळी व्यासपीठावरती तुमच्यासमोर या 3 दिवसात आलेली नाहीत, पण ही मंडळी त्यांच्या ठिकाणी उभी होती म्हणून हे संमेलन इतक्या देखण्या स्वरूपामध्ये, ज्याचा उल्लेख आता रामदास फुटाणे सरांनी केला की गेल्या काही संमेलनामधलं सगळ्यात सुंदर झालेलं संमेलन ते ज्यांच्यामुळे झालं त्यांचा आवर्जून नामोल्लेख मी करते. YC कॉलेजचे प्राचार्य BT जाधव सर, KBPचे प्राचार्य डॉक्टर AC आत्तार सर, यांचे मी मनापासून आभार मानतेच आहे. पण त्यासोबत आपल्या ज्या समित्या होत्या, फायनान्सचे प्रशांत साळुंखे आणि त्यांची टीम, वक्त्यांच्या संयोजनाची जी समिती होती अनिल कुमार वावरे आणि त्यांची टीम, श्रोत्यांचं संयोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं ते सारंग भोला आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व वक्त्यांशी पत्रव्यवहार, निमंत्रण पत्रिका ह्या बारकाव्यांमध्ये ज्यांनी लक्ष घालून काम पाहिलं ते डॉक्टर शिवाजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, सत्कार साहित्य समितीच्या डॉक्टर विद्या नावडकर आणि त्यांच्या सर्व सहकारी, या सर्व मान्यवरांच्या प्रोफाईल, त्याचा पुरेसा प्रचार, त्याची छान प्रसिद्धी, या सगळ्यामध्ये सुभाष वाघमारे आणि त्यांचे सर्व सहकारी, भोजन, अल्पोपहार, मंडप व्यवस्था तुमच्या सगळ्यांची, स्टेजची बैठक व्यवस्था, तुमची बैठक व्यवस्था, यामध्ये असलेले डॉक्टर रामराजे माने देशमुख आणि डॉक्टर नेहा बेंद्रे आणि त्यांचे सर्व सहकारी, सुशोभीकरणामध्ये असलेल्या डॉक्टर वंदना जाधव BEd कॉलेजच्या प्राचार्य आणि त्यांच्या सर्व सहकारी, वाहतूक आणि पार्किंग डॉक्टर DD नामदास आणि श्री राजेश भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी, सांस्कृतिक विभागामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण पार पाडलं त्या डॉक्टर मनीषा पाटील मॅडम, आणि या सगळ्या परिसराची स्वच्छता, स्वयंसेवकांचं नियोजन असेल, बाकी अनेक छोट्या मोठ्या गोष्टी असतील ज्या त्यांनी अतिशय आपलेपणाने आणि चोखपणे बजावल्या, ते बाळासाहेब वाघ, विद्याधर कांबळे, डॉक्टर NB माने आणि डॉक्टर उदय शिंदे, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. ही मंडळी आपापल्या ठिकाणी अत्यंत ठामपणे उभी होती. यांच्या सहकार्याशिवाय हे संमेलन इतक्या देखण्या स्वरूपामध्ये आपल्याला करता आलं नसतं. या सगळ्यांच्या प्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आणखीन 3 विशेष सत्कार घेऊया आणि मग मान्यवरांच्या मनोगताकडे आपण वळणार आहोत. हे अकादमीच्या बॅकबोन ज्याला म्हणू किंवा अकादमीच्या अनेक सगळ्याच कार्यक्रमांमध्ये ज्यांचं अतिशय महत्त्वाचं नियोजनामध्ये असेल, कॉर्डिनेशनमध्ये असेल, बॅकस्टेजमध्ये असतील, अकादमीसाठी कायम उभे असतात असे 3 जणं. मी दळवी सरांना विनंती करते आमच्या अकादमीच्या या 3घांचा आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. प्रकाश वारे आपण प्लीज स्टेजवरती या. प्रकाश सेतप आणि सुनील घाडी. सगळ्यात अगदी शेवटी महत्त्वाचं राहिलं होतं की आमचे सगळे पत्रकार मित्र गेले 2-3 महिने त्यांना अनेक वेळा बोलवलं आणि त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि हे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या प्रयत्नामुळे संमेलन गेलेलं आहे. तर मी सर्व माध्यमांना, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रिंट मीडिया असो, यांना मनापासून धन्यवाद देतो. अन्यथा हे संमेलन फक्त सातारपुरतंच राहिलं असतं. दुसरी यूट्यूबवर हे जपानपासून अमेरिकेपर्यंत अनेक लोक पाहत होते. त्यांचे ते मेसेज आले परत की आम्ही हे संमेलन पाहिलेलं आहे, आम्ही ऐकत आहोत, पाहत आहोत. तर ती जी टीम आहे सगळी प्रसिद्धीची, विशेषतः यूट्यूबवर, फेसबुकवर लाईव्ह दाखवलं, त्यामुळे सातारा जिल्ह्यातून लोक बघू शकत होते घरात बसूनही. तर त्या सर्व माध्यमांना, पत्रकार मित्रांना मनापासून धन्यवाद. धन्यवाद. प्रकाश वारे, प्रकाश सीतप आणि सुनील घाडी हे 3 जणं, या 3घांचाही सन्मान आपण दळवी सरांच्या हस्ते करूया.
मी मघाशी उल्लेख केला तसं की ही मंडळी तुम्हाला समारोपाची काही सेकंद एवढं सोडलं तर स्टेजवरती कधीच दिसणार नाहीत, कारण मागे सतत काहीतरी सुरू असतं, बदल होत असतात, कोणाच्या येण्या जाण्यामध्ये काहीतरी बदल होतात, ते सगळं सांभाळायला लागतं. त्यामुळे जितकं ऑन स्टेज सुंदर दिसत असतं तितकं बॅकस्टेजला बऱ्यापैकी बदल आणि चेंजेस सुरू असतात, आणि ते सगळे शांतपणे सांभाळणारी माणसं बॅकस्टेजला असतील तर संमेलन ऑन स्टेज तुम्हाला सुंदर दिसतं. त्यामुळे ह्या सगळ्यांचं चांगलं योगदान या सगळ्या प्रवासामध्ये आहे. प्रकाश वारे, प्रकाश सीतप, सुनील घाडी आपण पण या स्टेजवरती. गौरव फुटाणे, मला छान वाटतं या चौघांचा सत्कार होत होते, कारण हे कधीही स्टेजवरती अनाऊन्स केलं, विनंती केली तरी नाहीच सुरू असतं त्यांचं. पण रामदास फुटाणे यांचा मुलगा एवढ्यापुरती गौरवची ओळख नाही आहे. गेली काही वर्षे मीही जवळनं बघते की संमेलन अधिक चांगलं होण्यासाठी, अधिक उत्तम होण्यासाठी गौरव बॅकस्टेजला किती सुंदर पद्धतीने कॉर्डिनेट करतात हे आम्ही सगळेच जण जवळनं बघतो आहोत. त्यामुळे आज गौरवचा सत्कार होतो इथे, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. शिवकुमार लाड, त्यांनाही मी व्यासपीठावरती निमंत्रित करते. यांना तुम्ही खूपदा आवारात फिरताना पाहिलं असेल, कारण त्यांच्यामागे सतत काहीतरी पुढच्या नियोजन, पुढचं सत्र ते आलेली आहेत का, आणि या नियोजनामध्ये ही सगळी मंडळी सातत्याने होती. गौरवनंतर मी शिवकुमार लाड सरांना पुढे निमंत्रित करते. त्यांचाही आपण सत्कार करतो आहोत. डॉक्टर अशोक पाटील सर, अनेक मान्यवर वक्त्यांचं कॉर्डिनेशन असेल, त्यांच्याशी थेट संपर्क साधणं असेल, सरांच्या शब्दाचा मान ठेवून अनेक चांगली मंडळी गेली काही वर्षांपासून आपल्या संपर्कात आहेत आणि आपल्यासोबत आहेत. त्यामध्ये डॉक्टर अशोक पाटील सर, आणि यानंतर पुढच्या सन्मानासाठी मी महेश म्हात्रे सरांना पुढे निमंत्रित करेन, ज्यांनी या संपूर्ण संमेलनाच्या 3 दिवसांच्या संवादकांचं जे कॉर्डिनेशन होतं ते महेश म्हात्रे सरांकडे होतं. याही आधी विविध चॅनलवरनं आपण सरांना ऐकलेलं आहे, आणि पत्रकारितेतलं एक आश्वासक नाव म्हणून आपण महेश म्हात्रे सरांचं नाव नक्कीच घेऊ शकतो. ते आपल्या जागतिक मराठी अकादमीशीही अतिशय जवळनं निगडीत आहेत. त्यांच्या संमेलनाच्या संयोजनामध्ये सुद्धा अतिशय चांगलं योगदान असतं. आणि महेश म्हात्रे सर, विजय चोरमारे सर यांच्यासारखी पत्रकार मंडळी, जाणती पत्रकार मंडळी जेव्हा व्यासपीठावरती असतात तेव्हा मान्यवर वक्त्यांना बोलतं करायचं जे काम असतं महत्त्वाचं आणि आवश्यक, ते अतिशय सुंदर पद्धतीने होतं. त्याचा अनुभव आपण गेली 3 दिवस घेतलाच आहे. जिथे जिथे महेश म्हात्रे सर होते तिथे तिथे ते संवाद किती उत्तम झाले, सगळेच संवाद खूप उत्तम झाले. त्यामध्ये या संवादकांचं कॉर्डिनेशन हे महेश म्हात्रे सरांच्या नेतृत्वाखाली या संमेलनामध्ये झालेलं होतं. त्याबद्दल आपण रयतच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये करतो आहोत. शोध मराठी मनाचा खऱ्या अर्थानं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवताना आणि तो अधिकाधिक रंजक करताना ज्या निवेदिका मॅडम, स्नेहल दामले मॅडम यांना आपण ऐकतोय, एक नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत म्हणून त्यांच्याकडे पाहतोय, खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या स्नेहल दामले मॅडम यांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान संपन्न होत आहे.
आदरणीय दळवी साहेब यांना मी विनंती करते की त्यांच्या हस्ते हा सन्मान संपन्न होत आहे. ज्यांचे ज्यांचे सत्कार झाले त्यांच्या वतीने वैयक्तिक माझ्यातर्फे आणि त्या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानत मनोगतांकडे आपण आता वळतो आहोत, ज्यामध्ये मी सर्वप्रथम विकास देशमुख सर तुम्हाला सचिव या नात्याने इथे निमंत्रित करते आणि या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. माननीय श्री विकास देशमुख सर. सर्वांना नमस्कार. आज खऱ्या अर्थानं शोध मराठी मनाचा या तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावंतसाहेब, संस्थेचे चेअरमन आणि या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत दळवी साहेब, अनास्कर साहेब, अनिल पाटील साहेब आणि सर्व मान्यवर. मी सगळ्यांचे नावं घेऊन आपला वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु या जागतिक मराठी संमेलनाच्या निमित्तानं गेले 2 महिने, 1.5 ते 2 महिने ज्या कोणी कष्ट घेतले, अपार कष्ट घेतले, त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप स्वागत करतो, खूप खूप सत्कार करतो. कारण हा एकट्या दुकट्याने करायचा कार्यक्रम नाही, हा सामूहिक असा कार्यक्रम आहे. आणि म्हणून या सामूहिक कार्यक्रमामध्ये शेकडो अनेक लोकांनी याच्यामध्ये योगदान दिलेलं असतं. आणि त्या रामदास फुटाणे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे या 20व्या जागतिक मराठी संमेलनामध्ये आत्तापर्यंत त्यांनी 19 संमेलनं आयोजित केले आणि हे 20वं संमेलन होतं. पण त्यांनी स्वतः मान्य केलं की ह्या संमेलनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं उपस्थिती, त्याचबरोबर सर्व व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारची होती. ही खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेला दिलेली पोचपावती आहे असं मी समजतो. पहिल्या दिवसापासून माननीय शरदचंद्रजी पवार साहेब जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यापासून तर आज समारोपाच्या कार्यक्रमापर्यंत प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या कोणी म्हणून प्रयत्न केले, ज्या कर्मचाऱ्यांनी, ज्या अधिकाऱ्यांनी, मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी, प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी ज्या कोणी म्हणून प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मी अतिशय आभारी आहे. आणि अधिक वेळ न घेता इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि आपण सगळेजण, कारण आपण सगळे जरी पेंडाल उभा केला, सगळं उभं केलं, पण ऐकणारे लोक नसतील, योग्य प्रकारचे मुलं किंवा मुली किंवा या परिसरातले लोक या ठिकाणी उपस्थित नसतील तर त्या कार्यक्रमाला काही मजा येत नाही. आणि म्हणून आपण सगळ्यांचे या ठिकाणी मी शेवटी सगळ्यांचे स्वागत करतो, सत्कार करतो, अभिनंदन करतो आणि 2 शब्द संपवतो. थँक्यू. पुढच्या मनोगताकडे वळण्यापूर्वी एक सत्कार आणि एक विशेष उल्लेख करूया आणि मग पुढच्या मनोगताकडे वळूया. मी दळवी सरांना विनंती करते, पराग माहुलकर सरांचा आपण सन्मान करतो आहोत. मघाशी ज्यांचा आपण रयतच्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्यांनी या संमेलनासाठी अतिशय चांगलं योगदान दिलं, त्यामध्ये सॉफ्टटेकचे श्री पराग माहुलकर, मी तुम्हाला व्यासपीठावरती निमंत्रित करते. आणि माननीय चंद्रकांत दळवी सर, तुम्हाला विनंती करते रयतच्या वतीने आणि अकादमीच्या वतीने उपस्थित सगळ्यांच्या वतीने आपण पराग सरांचा छोटासा सन्मान करूया.
आणखीन एक विशेष उल्लेख यामध्ये जसा सगळ्या टीमचा झाला तसं मला वाटतं यावेळेला ऑनलाईन माध्यमातून झूमच्या माध्यमातून अमोद केळकर सर आपल्या एका सत्रामध्ये सहभागी होते आणि ऑनलाईनमध्ये सुद्धा आपल्याकडे काही सेशन्स पार पाडली. ही झूमची जी सपोर्ट टीम होती, तो जो सगळा तांत्रिक भाग सांभाळणारी टीम होती, त्यांच्याशिवाय हे घडलं नसतं. त्यामुळे त्यांचाही मी अतिशय मनापासून नामोल्लेख करते की त्यांचंही अतिशय उत्तम योगदान या जागतिक मराठी संमेलनामध्ये लाभलेलं आहे. मी सर्वांचे परत एकदा आभार मानत माननीय डॉक्टर अनिल पाटील सर, तुम्हाला अतिशय सन्मानाने इथे निमंत्रित करते आणि विनंती करते आपण मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ विशेषतः दळवी साहेब आणि त्यांचे सहकारी फुटाणे साहेब, रयत शिक्षण संस्थेच्या या 125 वर्षाच्या इतिहासामध्ये एक सुवर्णाक्षराने लिहून ठेवा असा हा सोहळा आहे. मराठी की जिथं रयतनं सुरुवात केली, ज्ञानदेव घोलप नावाचा एक विद्यार्थी आहे, तो सुद्धा मराठी विद्यार्थी आहे. आणि या 125 वर्षाच्या इतिहासामध्ये आज पुढची 50 वर्ष कशी गाठावी हे आज या संमेलनाने आम्हाला शिकवलं म्हटलं तरी चालेल. आमच्यासमोर बसलेले तुम्ही विद्यार्थी, तुमचं जग 1930चं काय असेल, 40चं काय असेल, 50चं काय असेल, त्या जगाचे विषय कोणते असतील, आर्थिक विषय कोणते असतील, सहकारातले असतील, ॲग्रीचे विषय असतील, त्याच्यानंतर AIचे विषय कोणते येणार आहेत, आव्हानं कोणते येणार आहेत, त्याला तोंड कसं देणार आहे. आणि या सगळ्याच्यामध्ये ही जगभर महाराष्ट्रातील जी मंडळी पसरलेली आहेत यांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शक करण्याचं काम आज केलेलं आहे. एक प्रकारे रयतची पुढची दिशा देण्याचं काम या संमेलनानं केलं आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणून फुटाणे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय कर्मवीरांच्या घरातले म्हणून सुद्धा आणि रयतचे संघटक म्हणून सुद्धा तुमचं मनोगत या व्यासपीठावरती होणं हे आमच्यासाठी आनंदाचा भाग होता. आपण मनोगत व्यक्त केलं, मनापासून आभार मानते. आणि विवेक सावंत सर, आपण समारोपापर्यंत थांबलात, या समारोपाला आपण उपस्थित राहिलात, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. तुम्हाला कितीही ऐकलं तरी आम्हाला कंटाळा येत नाही तुम्हाला ऐकायचा, कारण तुमच्याकडे आमच्यासाठी सांगण्यासारखं खूप काही असतं. तुम्हाला निमंत्रित करते. चंद्रकांत दळवी सर मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर आपण विवेक सावंत सरांच्या मार्गदर्शनाकडे वळूया. माननीय दळवी सर. विसाव्या जागतिक मराठी परिषदेसाठी अकॅडमीच्या वतीनं शोध मराठी मानाचा या संमेलनासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत. 3 दिवसाचे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वी झाले आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये जागतिक मराठी अकॅडमी आणि रयत शिक्षण संस्था यांनी जे काही प्रयत्न केले, ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं, त्या सगळ्यांचा मी मनापासून अतिशय आभारी आहे. 2 महिन्यापूर्वी माननीय अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे माननीय शरद पवार साहेबांनी असा फोन करून सांगितलं की आपण जागतिक मराठी अकॅडमीच्या वतीनं शोध मराठी मनाचा हे कार्यक्रम आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये घेऊया का. फुटाणे साहेब त्यांना भेटायला गेले होते की कुठं संमेलन घ्यायचं, आणि आपण दोघांनी मिळून मला फोन केला आणि मी सांगितलं की आपण नक्की संमेलन या ठिकाणी भरवू शकतो. आणि नंतर आपण मान्यता दिली आणि मग आपण हा कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये गेले 2 महिन्यापासून काम करतो आहोत. हा उद्देशच मुळात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांच्यामध्ये त्यांना मराठी माणसानं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये जिल्हा परिषदांच्या शाळांमधून येऊन किती उंची गाठलेली आहे, ही सगळी प्रोत्साहनात्मक व्यक्ती, मोटिवेशनल स्पीकर्स आपल्यासमोर आणावेत आणि त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं, हा याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश होता. आणि याच्यासाठी कुठलं क्षेत्र मागे ठेवलेलं नव्हतं. म्हणजे उद्योग, नोकरी, व्यवसाय, त्याच्यानंतर मग काव्य, शिल्प, त्याच्यानंतर चित्रकला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ML, सायबर सिक्युरिटी, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे जे 2 कार्यक्रम झाले ते आधारवड नावानं. खरं म्हणजे
या ठिकाणी हा जो काही उपस्थिती आहे, या उपस्थितीचं गम्य आपल्याला मी सांगू इच्छितो मुद्दामहून, कारण 3 दिवस जर का 3500 कपॅसिटी या सभागृहाची आहे, जर का त्याच विद्यार्थ्यांना जर का रोज रोज यायला सांगितलं असतं तर ते विद्यार्थी कंटाळून गेले असते आणि मग इतर विद्यार्थ्यांना हा कसा ही संधी मिळाली असती. म्हणून आम्ही फुटाणे साहेब आम्ही अशी व्यवस्था केली होती की पहिल्या दिवसासाठी 1 सेशन, दुसऱ्या दिवसासाठी 2 सेशन आणि तिसऱ्या दिवसासाठी 1 सेशन, असे 4 सेशनमध्ये आम्ही 3.5 × 4 अशा प्रकारे जवळपास 10,000 ते 11,000 विद्यार्थ्यांना गेल्या 3 दिवसामध्ये हे संमेलनामध्ये फिजिकली संमेलित होण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि प्रत्येक वेळेला आपल्यासमोर फ्रेश क्राऊड होता. सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांना इतका मोठ्या प्रमाणावर तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी तो उपस्थित असल्यामुळं आपण जे जे विचार मांडले त्याच्यातून या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं. शालेय जीवनापासून मी स्वतः अनुभवलेलं आहे की शालेय आणखी कॉलेजीय जीवनामध्ये आमच्यासमोर जे व्यक्ती येऊन जातात, जे मार्गदर्शन आपल्याला मिळतं, जे अनुभव आपल्याला येतात, त्याच्यातला एखाद्या व्यक्तीनं नमूद केलेलं एखादं वाक्यसुद्धा एखाद्या विद्यार्थ्यांचं जीवन बदलून टाकतं, हे आपण अनेकांनी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून 10,000 विद्यार्थ्यांना किती मार्गदर्शक होते, आम्ही त्याचा हिशोब करत सांगायचं तर त्याच्यामध्ये फार पुन्हा वेळ जाईल म्हणून मी सांगणार नाही. परंतु इतक्या सगळ्या मान्यवरांना आपल्यासमोर घेऊन येण्याचं जे काम केलं ते जागतिक मराठी अकॅदमीनं केलं, ते रामदास फुटाणे साहेबांनी केलं, ते गौरव फुटाणे साहेबांनी केलं आणि त्यांना जी साथ आहे ते मग अकॅदमीचे सगळेच मंडळी शिवप्रसाद लाड यांच्यापासून ते डॉक्टर अरुण पाटील यांच्यापर्यंत या सगळ्यांनी खूप मोठं, कारण आमच्याकडे स्वागताध्यक्ष म्हणून किंवा रयत शिक्षण संस्था होस्ट म्हणून व्यवस्था पुरवायचं काम होतं, पण इथं जे काही बौद्धिक खाद्य द्यायचं होतं ते सगळं जागतिक मराठी अकॅदमीनं केलं. म्हणून अकॅदमीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की जगभरामध्ये एवढी सगळ्या क्षेत्रामध्ये नामवंत जी माणसं आहेत आणि प्रत्येक संमेलनासाठी नवीन व्यक्ती जगभरामध्ये गेलेल्या, या देशामध्ये असलेल्या प्रत्येकांना नवीन लोकांना पण संधी द्यायची, नवीन लोकांचे विचार पण आपल्यासमोर मांडायचे आणि त्यांच्यामधून प्रेरणा मिळावी ह्या मराठी तरुणांना, हा त्याच्यातला मुख्य उद्देश. मला असं वाटतं की हे संमेलन या ज्या उद्दिष्टासाठी आपण सुरू घेतलं, हे 20वं संमेलन, ते 101% यशस्वी झालं या उद्देशामध्ये, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून जागतिक मराठी अकॅदमीसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना मनापासून आपण धन्यवाद दिले पाहिजे. हा कार्यक्रम संपन्न उद्देश होता की जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचणं हा याच्यातला मुख्य उद्देश होता. आणि म्हणून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा जगभरासाठी हा कायमचा ठेवा म्हणून जतन करण्याचं कामसुद्धा या कार्यक्रमामध्ये करण्यात आलेलं आहे. मगाशी सचिव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण रयत शिक्षण संस्थेच्या वेबसाईटला गेलात आणि शोध मराठी मनाचा हे जर का तुम्ही टायटल टाकलं तर पहिल्या दिवसापासून, म्हणजे पहिल्यांदा आपण हनुमंतराव गायकवाड आणखी राजीव खांडेकरांची जी मुलाखत घेतली तेव्हापासून ते आजचा कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण मगाशीच्या सेशनमध्ये पाहिलं की विवेक सावंतांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं, मंगेश आंबलेंनी आपल्याला जे मार्गदर्शन केलं, ते मला असं वाटतं की सगळ्या संमेलनाचा सार होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून त्यांना पुन्हा या कार्यक्रमाचा समारोप करण्याच्या माध्यमातून पुन्हा तुमच्याशी बोलण्याची या ठिकाणी आम्ही मुद्दाम म्हणून संधी देतो आहोत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी. आणि म्हणून फेसबुक असेल, सोशल मीडिया असेल, आणखी यूट्यूबच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये वाहिन्या, साताऱ्याच्या ज्या वृत्तवाहिन्या आहेत, जिल्ह्याच्या तालुक्या शहराच्या वृत्तवाहिन्या आहेत, त्यांनीसुद्धा याच्यामध्ये 24 आवर्स जवळपास हा कार्यक्रम जो आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये पोच केला. त्यांना मनापासून धन्यवाद. मगाशी सचिव साहेबांनी आणखी रामदास फुटाणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी या जिल्ह्यातल्या सगळ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व माध्यमांना
मनापासून त्यांच्या प्रतिनिधींना धन्यवाद देतो की पहिल्या पत्रकार परिषदेपासून ते आत्तापर्यंत आपण हा कार्यक्रम सगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचवल्यामुळं याचं महत्त्व अतिशय महत्त्वाचं हे राहिलेलं आहे. पहिल्या दिवसापासून सर्व मॅनेजिंग कौन्सिलचे आमचे सदस्य, जनरल बॉडीचे अनेक सदस्य याच्यामध्ये सहभागी झाले. अनेक जण पहिल्या दिवसापासून, आमचे मोहिते दादा त्यांचं 85 इयर्स ओल्ड आहे, ते पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत कंटिन्युअसली ह्या कार्यक्रमाला बसून आहेत. उदाहरण दाखल मी मुद्दामून त्यांचं नाव घेतलं. आमच्या जगदाने ताई सुद्धा या ठिकाणी सगळ्या कार्यक्रमाला पहिल्या दिवसापासून उपस्थित आहेत. तर ह्या सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. स्नेहल दामलेंचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. खूप अवघड काम आहे. पहिल्या दिवसापासून इतके मान्यवर येत आहेत, इतक्या पद्धतीने त्या कार्यक्रमामध्ये एवढे चेंजेस होत आहेत, परंतु कितीही अडचणी निर्माण झाल्या तरी तुम्हा सगळ्यांना शांत ठेवणं, आम्हाला शिस्त लावणं आणि सगळ्या वक्त्यांना बोलायला मुक्तपणे त्यांची छानपैकी ओळख करून देऊन हे करणं खूप अवघड काम होतं. आणि म्हणून स्नेहल दामले यांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. आपण जागतिक परिषदेच्या वतीनं, अकॅदमीच्या वतीनं आम्ही 2 जागतिक गौरव पुरस्कार देण्यात आले. ते आम्ही दिले राजीव खांडेकर यांना, आणखी हनुमंत गायकवाड यांना. ते इथं आले, त्यांनी स्वीकारला. त्यामुळं आमच्या संयोजकाचं आणि जागतिक मराठी अकॅदमीचं सुद्धा एक चांगला, त्याच्यामध्ये आम्ही चांगलं काम केलं असं म्हणता येईल. याच्यामध्ये सहभागी झालेले परदेशामधून इथं येऊन 2-2, 3-3 दिवस राहायचं परदेशामधून, इथल्या इथं आम्ही वेळ काढायला तयार नाही. साताऱ्यातल्या साताऱ्यात वेळ काढायला तयार नाहीत. आणि परदेशामधून माणसं इथे येतात, जागतिक मराठी अकॅदमीच्या व्यासपीठावरून आपल्याला मार्गदर्शन करतात. ज्यांना येणं शक्य झालं नाही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून, काही लोकांनी लाईव्ह, काल आमोद केळकर काल रात्री 10 वाजता जेव्हा तिथे रात्रीचे 3 वाजले होते तेव्हा त्यांनी आम्हाला फिजिकली ॲड्रेस केलं. केवळ रामदास फुटाणे साहेब तुमच्या शब्दाखातर ही माणसं येऊ शकतात, बाकी कुणाचं ऐकतील असं मला वाटत नाही. म्हणून तुम्हाला पण यामध्ये मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. खरं म्हणजे इतक्या विविध प्रकारचे कार्यक्रम झाले, सगळे बौद्धिक, अतिशय म्हणजे जिथं जिथं शक्य झाले ते 100% कार्यक्रम इथं बसून ऐकले. संवादकांना धन्यवाद दिले पाहिजेत. किती संवादक होते. आज महेश म्हात्रे आणि चोरमले जर या ठिकाणी उपस्थित असले, त्या सगळ्या संवादकांनी मी पाहतोय पहिल्या दिवसापासून हे इथंच मुक्काम ठोकून आहेत. आणि या सगळ्या संवादकांनी जे काही इथं बोलणारे वक्ते आहेत किंवा सहभागी होणारे जे काही मान्यवर आहेत त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्याशी चर्चा करायचं, स्वरूप समजून सांगायचं आणि व्यासपीठावरून नेमकं ज्या उद्देशानं त्यांना आपण या ठिकाणी बोलवलं आहे तो उद्देश तुमच्या समोर येईल अशा पद्धतीनं प्रश्न विचारायचे. संवादक म्हणून सगळ्यांचंच मी मनापासून अतिशय मनपूर्वक आभार मानतो. रयत शिक्षण संस्थेला ही संधी दिल्या, उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय रामदासजी फुटाणे आपला आणि सगळ्यांचा मनापासून मी आभार मानतो. कारण 105 वर्षाची जुनी संस्था आणि रयत शिक्षण संस्थेचं सगळ्यांनाच आपल्याला कल्पना आहे, परंतु 4.5 लाख विद्यार्थी इथं शिक्षण घेत असतात. एकूण 752 शाखामध्ये ह्या रयत शिक्षण संस्थेचं कामकाज चालू आहे. जे नवीन मंडळी आहेत, ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मुद्दाम सांगतो, 100पेक्षा अधिक मराठी शाळा आहेत, म्हणजे प्रायमरी स्कूल्स, इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम. त्याच्यानंतर 452 हायस्कूल्स आहेत, 184 ज्युनियर कॉलेजेस आहेत, 43 कॉलेजेस आहेत, 8 आश्रमशाळा आहेत आदिवासी विभागामध्ये, 84 हॉस्टेल्स आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मॅनेजमेंटचं कॉलेज आहे आणि इथं 12,500 अध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग इथं शिकवत असतो डेली. आणि त्यांना सपोर्टिंग शिक्षकेतर कर्मचारी 2,500 आहेत. 15,000 ते 16,000 लोक. आणि तुम्हाला तर कल्पना आहे की सगळीकडे जागा रिक्त आहेत. त्या रिक्त जागावर आम्ही आणखी लमसम आणि CHPच्या माध्यमातून जी माणसं काम करतात आमच्याबरोबर त्याचा आम्ही इथं उल्लेखच करत नाही.
म्हणजे तसा विचार केला तर आम्ही जवळपास 18 ते 20 हजार लोक या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करतायत. यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम शिक्षणाचं चालतं. आणि कर्मवीर अण्णांनी, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी आणि त्यांच्याबरोबर काम केलेले गेल्या 105 वर्षापासूनचे जे असलेले नसलेले सर्व सहकारी यांच्या मेहनतीने, यांच्या कष्टातून ही संस्था उभी राहिलेली आहे आणि ती सामान्य माणसासाठी काम करते. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटलं की 4.5 लाख विद्यार्थ्यांपैकी 60% विद्यार्थी हे मागासवर्गीय, आणखी इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमधले आहेत. 19 जिल्ह्यामध्ये तिचं कार्यक्षेत्र आहे, 2 राज्यामध्ये कार्यक्षेत्र आहे. आणि म्हणून तिला या देशातली सर्वातली मोठी आणि जुनी शिक्षण संस्था, एवढंच नव्हे तर एशियामधली सगळ्यातली मोठी शिक्षण संस्था असं तिचं नाव आहे. आणि तिचं सगळं श्रेय जे आहेत त्या सगळ्या रयत सेवकांना, रयत मित्राला जातं. आम्हाला अभिमान आहे की म्हणजे मी स्वतःही रयतचा विद्यार्थी आहे. मी पण रयतच्या हनुमान विद्यालय निढळमध्ये हनुमान मंदिरामध्ये भरणाऱ्या शाळेमधून शिकूनच आलेलो आहे. जी मान्यवर सगळे मग अशी बार्शीचा कुणी होता, कुणी माढ्याचा होता, विवेक सावंत साहेब पण आपल्यासारख्याच एका खूप सर्व प्रकारचे ऑर्ड्स जिथे असतात तिथून आलेली ही मंडळी आहेत. तर इथे आम्हा सगळ्यांना या ठिकाणी शिकवण्याची, शिकण्याची, काम करण्याची इथं संधी मिळाली. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. इथं येत असताना खरं तर 2 कार्यक्रमाचा मी जरूर उल्लेख करेन की चित्र, शिल्प, काव्य आणि चित्र हा जो रात्रीचा जो कार्यक्रम झाला तो अशा प्रकारचा कार्यक्रम जागतिक मराठी अकादमीनं पहिल्यांदाच केला असं नाना तुम्ही मला सांगितलं. तो कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेले कवी, ज्येष्ठतम कवी जे आहेत, ज्यांना आम्ही फक्त पाहतो टी व्हीवर किंवा कुठेतरी एखाद्या मासिकामध्ये, आमचे फमू शिंदेसाहेब असतील किंवा अशोक नायगावकर असतील, यांच्याबरोबर काल जवळपास 25 ते 30 कवी आले होते. खरं तर काही जणांना फक्त 1 किंवा 2च कविता सादर करण्याची संधी मिळाली. आमच्या वैशाली पतंगे मॅडम पण या ठिकाणी आहेत. म्हणजे IRSमध्ये, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये आहेत, त्या डेप्युटी कमिशनर इन्कम टॅक्समध्ये आहेत. आणि कालपासून इथे काव्य संमेलनाच्या निमित्ताने ह्या संमेलनाच्या ठिकाणी आजही समोर आपल्यासमोर या ठिकाणी बसलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्यामुळं हा कार्यक्रम खरं तर यशस्वी झाला. प्रत्येकाचं योगदान आहे. आणि या सकाळी सगळ्यांचा आपण सत्कार केला, पुन्हा नामोल्लेख करणार नाही, परंतु हा जो मंडप ज्यांनी दिलेला आहे, आपल्या सगळ्यांनाच जाणवलं असेल की इथली सगळी व्यवस्था, लाईटची व्यवस्था, ऑडिओ सिस्टीम ज्या लेवलची होती आणि म्हणून ह्या कार्यक्रमाची उंची आपण ती गाठू शकलो. साळुंखे मंडप कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यांचा आवर्जून उल्लेख करेन, बाकी सगळ्यांचा उल्लेख केला असल्यामुळे मी रिपीट करणार नाही. पुन्हा अशा प्रकारची संधी म्हणजे रयत संस्थेमध्ये अनिल पाटील साहेब म्हटल्याप्रमाणे 9 मेचा कार्यक्रम हे आमच्यासाठी फार मोठा कार्यक्रम असतो. 22 मेचा कार्यक्रम हा फार मोठा कार्यक्रम असतो. पण त्याच्यापेक्षाही 4-5 मोठा कार्यक्रम हा होता. आणि याच्यामध्ये ज्यांचा मगाशी उल्लेख केला त्या सगळ्यांचा तर योगदान आहेच, पण त्या सगळ्यांचे जे टीम लीडर आहेत, आमचे सचिव विकास देशमुख, यांचं खरं तर सगळ्यातलं मोठं योगदान आहे असं म्हणावं लागेल. आणि म्हणून त्यांना आणि त्यांच्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो. आज समारोपाच्या दिवशी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि त्या दिवशी आपला हा कार्यक्रम संपन्न होतो. एका बाजूला कर्मवीर अण्णांचा फोटो, एका बाजूला शिवरायांचा फोटो आहे. आणि आज जिजामाता, राजमाता यांची जयंती आहे. त्यांना अभिवादन करतो, कर्मवीरांना अभिवादन करतो, शिवरायांना अभिवादन करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सर. मी अतिशय मनापासून सरांचे आभार मानते, कारण गेल्या 3 दिवसाचा फार सुंदर आढावा सरांच्या मनोगतातनं इथे आला. सगळं संमेलन तुम्ही पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभं केलं आणि पुन्हा प्रत्ययाचा आनंद दिलात, त्याबद्दल आभार मानत तितक्याच सन्मानाने विवेक सावंत सर तुम्हाला इथे निमंत्रित करते. समारोपाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा आमच्याशी संवाद साधावा. विचारपीठावरचे सर्व सन्माननीय आणि बंधू भगिनींनो, मला आत्तापर्यंत प्रेडिक्टेबल एक्झाम्सविषयी माहिती होती, पण ऐन वेळची परीक्षा घेतली जाते असं मला माहीत नव्हतं. त्यामुळे मला अचानक
म्हणजे ॲक्सिडेंटल अध्यक्षपद असं काहीतरी त्याला मी म्हणेन. पण त्याबद्दल मी संयोजकांविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. दळवी सरांनी जे एक भाषण आत्ता केलं ते समारोपाचं एक समग्र आदर्श भाषण कसं असावं त्याचा विलक्षण वस्तुपाठ होता. आणि एखाद्या संस्थेचा नेता कोणालाच कसं विसरत नाही आणि म्हणून तो नेता असतो याचाही तो एक मानदंड त्यांनी प्रस्थापित केला. आज रामदासजींनी कान्होपात्रा आणि क्लिओपात्रा असं एक रूपक आपल्यासमोर आणलं आणि मी स्तिमित झालो की अशा प्रकारचा ग्लोबलायझेशनचा अन्वयार्थ मी कधीच ऐकला नव्हता. मला असं वाटतं की मी एक 5 मिनटं आपण पुढे काय करू शकतो याविषयी बोलणं उचित ठरेल. पहिली गोष्ट म्हणजे हा जागतिक संदर्भात शोध मराठी मनाचा घेतला गेला. त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा शब्द माझ्या दृष्टीने जो आहे तो मराठी हा आहे. आणि आपण जागतिकदृष्ट्या मराठी बोलणाऱ्या लोकांच्या लोकसंख्येच्या संदर्भात शोधलं तर आपण एक 15वा जगातला मोठा भाषक गट आहोत आणि आपण सगळ्या जगभर पसरतो आहोत. भारतीयांचं वैशिष्ट्य जे 2035 सालापर्यंत उलगडत जाणार आहे ते टायफॅकच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फोरकास्टिंग असेसमेंट काउन्सिलच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे. आणि त्याचं जर अगदी वेगळ्या शब्दामध्ये वर्णन करायचं झालं तर जागतिक मराठी अकादमी जे काम करते आहे त्याचा जागतिक संदर्भ काय तो तुमच्या लक्षात येईल. तो असा आहे की असं घडतं आहे जगामध्ये की इंडियन्स आर कॉलोनायझिंग द वर्ल्ड. आपल्याकडे लोकांनी वसाहती केल्या, पाश्चात्य लोकांनी वसाहती केल्या, पण भारतीय जगभर वसाहती करत आहेत आणि सगळीकडे पसरत आहेत. अशा वेळेला त्यांच्या घराघरांमध्ये मराठी भाषा ही टिकली पाहिजे ह्याची जबाबदारी जे महाराष्ट्रात राहतात तुमच्या माझ्यासारखे त्यांच्यावर आहे. त्याच्यामुळे ज्याला संवादी मराठी कसं शिकायचं याचा उत्कृष्ट अभ्यासक्रम जर जागतिक मराठी अकादमीनी सर्व मराठी तज्ज्ञांच्या मदतीने करायचं ठरवला तर त्याला जे काही तंत्रवैज्ञानिक सहकार्य लागेल ते संपूर्णपणे आमचं महाराष्ट्र ज्ञान महामंडळ द्यायला तयार होईल. कारण युरोपियन युनियन ज्या वेळेला एकत्र झालं त्यावेळेला युरोपमधल्या प्रत्येक देशाची भाषा भिन्न होती, परंतु एक मार्केट प्लेस म्हणून ते एकत्र झाले आणि एक युनिफाईड मार्केट तयार करायचं तर इकडच्या देशातले लोक लेबर मोबिलिटीमध्ये दुसरीकडे जातील. अशा वेळेला त्यांना त्या देशाची भाषा आल्याशिवाय ते तिथे विशेष व्यवहार करू शकणार नाहीत. कारण त्या देशात राहणारे जे लोक आहेत ते त्यांच्या दृष्टीने त्यांची भाषा ही फक्त त्यांच्या अस्तित्वाची ओळख नसून त्यांच्या अस्मितासुद्धा त्या भाषेशी निगडीत असतात. आणि म्हणून स्वित्झर्लंडमधून फ्रान्समध्ये गेलेल्या माणसाला फ्रेंच यावं लागेल, फ्रान्समधून जर्मनीत गेलेल्या माणसाला जर्मन यावंच लागेल. या दृष्टीने त्यांनी भाषा शिक्षणासाठी कॉमन युरोपियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स तयार केलं आणि त्यामुळे आपण पटकन त्या भाषा संवादी पद्धतीने कम्युनिकेटिव्ह जर्मन, कम्युनिकेटिव्ह इंग्लिश असं आपण शिकू शकतो. त्यामुळे तसंच आपण एक कॉमन इंडियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स तयार करू आणि आपली मराठी भाषा जगातल्या सगळ्या लोकांना सहज शिकता येईल. इतकी सुंदर भाषा आहे, ती सहज शिकता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. मला अतिशय आनंद झाला की अशोक नायगावकर सर, फमू शिंदे सर इथे आहेत आणि ज्यावेळेला पुण्यामध्ये एका पुस्तकाचं प्रकाशन झालं त्यावेळेला वैशाली पतंगे मॅडम यांचं अप्रतिम असं मराठी भाषण मी ऐकलं आणि मी चक्क सद्गदित झालो की एक शासकीय अधिकारी
IRS मधला इतकं सुंदर मराठी कसं काय बोलू शकतात. तर त्याच्यामुळे असे लोक आपल्याबरोबर आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या मराठी भाषेचा झेंडा जगभर फडकेल आणि जिथे जिथे मराठी लोक जातील तिथे तिथे त्यांची मुलं त्यांची नातवंड मराठीतच बोलतील, मराठीचा आस्वाद घेतील, मराठीवर प्रेम करतील, ह्याच्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. दुसरी गोष्ट म्हणजे की आपली संस्कृती जी आहे तिचा प्रसार करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. फार वेळा जागतिकीकरणाचा उल्लेख केला गेला. त्याचा जो अर्थ सध्या प्रचलित आहे तो वसुधैव मार्केटम असा आहे. आपण मराठी लोकांनी त्याचा अर्थ वसुधैव कुटुंबकम अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करूया. आणि तिसरी शेवटची गोष्ट म्हणजे संपत्तीची निर्मिती जी आता होते ती ज्ञानोत्कर्षजन्य संपत्ती आता तयार होते आहे, ज्याचा मगाशी हातेकर सरांनी उल्लेख केला की डिझाईन्स तिकडे तयार होतात आणि त्या व्हॅल्यू चेनमधल्या सर्वात कमीत कमी प्रतीच्या गोष्टी आपल्याकडे होतात. ही आपली ओळख भारताची बदलण्यासाठी आपण महाराष्ट्रापासून सुरुवात करूया. आणि त्या दृष्टीने त्यांनी जो मुख्य आपल्यासमोर कार्यक्रम मांडला की शिक्षण, आरोग्य रक्षण, त्याचबरोबर संशोधन आणि मी त्याला जोड देईन की संस्करण म्हणजे आपली संस्कृती, या सगळ्या गोष्टी जपण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि त्यातून एक महत्त्वाची ओळख आपली जगाला देऊया आणि ती म्हणजे आपल्या देशाचं नाव भारत असं जे आहे त्याची व्युत्पत्ती समजून घेऊ. संस्कृतामध्ये त्याची व्युत्पत्ती अशी आहे की भा नाम अभा, म्हणजे नाम या शब्दाचा अर्थ म्हणजे, भा नाम अभा, अभानाम प्रभा, प्रभानाम ज्ञानम तत्र रतः. म्हणजे भारत म्हणजे काय, तर जो ज्ञानाच्या उपासनेत रत आहे तो भारत. तर ती ज्ञानोत्कर्षजन्य संपत्ती जी ते डिझाईन्स, पॅटर्न्स याच्यातून निर्माण होते, तर ती निर्माण करायची असेल तर आपल्याला प्रथम ज्ञानाच्या उपासनेत रत व्हावं लागेल. त्याची सुरुवात आपण मराठी गावागावांमधून करूया. आणि तसं केलं असता आपण देशाला आणि जगाला पुढे नेण्यासाठी विलक्षण प्रयत्न केले. जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावरून आपण त्याची सुरुवात केली अशी इतिहासामध्ये नोंद होईल. रामदास फुटाणे सर आणि रयत शिक्षण संस्था यांचा जो संबंध आहे तो विलक्षण आहे, कारण ते ज्यावेळी 18 वर्षाचे होते 1961 साली, त्यावेळी प्रथम ते रयत शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून काम करत होते. आणि त्यामुळे आज तो संबंध वाढत वाढत इथपर्यंत आला आहे, याचा मला विशेष आनंद वाटतो. मला माझे विचार तुमच्यासमोर मांडण्याची संधी दिली याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. आणि तुम्ही खूप चिकाटीने आणि उदार अंतःकरणाने माझे विचार ऐकून घेतले याबद्दल तुमचेही आभार मानतो. धन्यवाद. मनपूर्वक आभार विवेक सावंत सर. पुढे जाण्याची त्रिसूत्री विवेक सावंत सर देतात. समोर रयतचा अतिशय युवा वर्ग असतो आणि आज राष्ट्रीय युवक दिन असतो. या सगळ्या योगावरती शोध मराठी मनाचा हा असा अव्याहतपणे सुरू राहील याची खात्री बाळगत संमेलनाच्या आणि या सोहळ्याच्या समारोपाकडे आपण आलेलो आहोत की जे आभाराशिवाय अपुरं राहणार आहे. आणि या आभाराचं काम पूर्ण करण्यासाठी मी माननीय BN पवार सर आपणाला इथे निमंत्रित करते. माध्यमिक विभागाचे सहसचिव तसेच आपल्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे मुख्याध्यापक या नात्याने सर आभार व्यक्त करतील. सर्वांना नमस्कार. जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 3 दिवस 20वे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा या कार्यक्रमाच्या समारोप समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांनी त्यांच्या मुलाखतीतून आणि आत्ताही कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी मार्गदर्शन केलं ते सन्माननीय डॉक्टर विवेक सावंत साहेब हे उपस्थित राहिले, आपणास मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे रयत शिक्षण संस्था आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या वतीने आभार मानतो.
तसेच जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष आणि गेली 1 महिन्यापासून या कार्यक्रमाचा पाठपुरावा करत असलेले आणि ज्यांच्यामुळे गेली 20 वर्ष हा कार्यक्रम पुढे चाललेला आहे ते आपल्या सर्वांचे परिचित सन्माननीय रामदास फुटाणे साहेब उर्फ नाना यांनी 1 महिन्यापासून या कार्यक्रमासाठी बारकाईनं लक्ष देऊन आत्ताच्या समारोपाच्या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवातीला त्यांनी मार्गदर्शन केलं. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणून ते भूमिका बजावत आहेत. त्यांचंही रयत शिक्षण संस्था आणि मराठी अकादमीच्या वतीनं हार्दिक असे आभार मानतो. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन ज्यांनी आत्ता नुकतंच मार्गदर्शन केलं ते सन्माननीय चंद्रकांत दळवी साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय विकास देशमुख साहेब, रयत शिक्षण संस्थेचे संघटक सन्माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले विद्याधर अनासकर, जयराज साळगावकर, उदयदादा लाड, गौरव फुटाणे, अशोक पाटील, ज्यांनी मुलाखत घेत असताना वेगवेगळ्या शैलीतून संवादक म्हणून काम पाहिलं ते महेश म्हात्रे, विजय चोरमारे या उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक असं मनापासून आभार मानतो. गेली 3 दिवस ज्यांनी इथं उपस्थित राहून आपणा सर्वांचं वेगवेगळ्या विषयावरती मुलाखत घेऊन जे मुलाखतीसाठी उपस्थित राहिलेत त्यांचंही या निमित्तानं आभार मानतो. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू सन्मान्य डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के साहेब, त्यांची सर्व टीम, रयत शिक्षण संस्थेचे सर्व मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, सर्व लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव मेनकुदळ साहेब, ऑडिट विभागाचे सहसचिव मोरे साहेब, सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, छायाचित्रकार, ऑनलाईन ज्यांनी प्रक्षेपण केलं त्यांची सर्व टीम, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांचं अकादमीच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने हार्दिक असं आभार मानतो. सर्व व्यवस्था पाहणारे सर्व विभाग प्रमुख ज्यांचा नामोल्लेख झालेला नाही असे सर्वजण जे मराठी मातीतून उभा राहिलेले आहेत, अशांनी मुलाखतीसाठी येऊन उपस्थित राहिले त्या सर्वांचे आणि व्यासपीठावरील सर्वांचे मनपूर्वक अकादमीच्या वतीने आणि संस्थेच्या वतीने हार्दिक असे आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.